तर दिल्लीतील जंतर मंतरवरच्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 16वा दिवस आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी घेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करून सुरू झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 24वा दिवस आहे। उपोषण सुरू केल्यापासून वांगचुक यांचं वजन 8.25 किलोनी कमी झालेलं आहे आणि उपोषण कायम ठेवण्याबाबत त्यांचा निर्धार कायम आहे अशी माहिती आंदोलनाची सुरुवात करणाऱ्या अभिजित दिपके यांनी दिली आहे। घटनास्थळावरून आढावा घेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सोमेश कोळके यांनी। पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांनी जबाबदारी घेत राजीनामा दिला पाहिजे या मागणीसह जंतर मंतर येथे सुरू झालेल्या आंदोलनाचा आज जवळपास 25वा दिवस आहे। तर या आंदोलनामध्ये आमरण उपोषण करण्यासाठी सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 16वा दिवस आहे। उपोषणाची सुरुवात झाल्यापासून त्यांचं वजन जवळपास 8 ते 8.25 किलो घटलेलं आहे आणि 16 दिवस सलग उपोषण केल्यानंतरही त्यांचा उपोषणावर निर्धार कायम आहे। आपल्यासोबत या सगळ्या आंदोलनाची सुरुवात करणारे अभिजित दिपके आहेत। आज काय स्थिती आहे सध्या आणि सरकारच्या वतीने काही चर्चा किंवा बोलणी आहेत का उपोषण सोडवण्यासंदर्भात? सरकारमधून अजूनही कोणी बोलायला सुद्धा तयार नाही आहे। 25 दिवस झाले आंदोलनाला। सोनम सर 16 दिवसांपासून आमरण उपोषणावर आहे आणि तरीही सरकार बोलायला सुद्धा तयार नाही। आमच्या मागण्या काय, आम्ही कुठं काही आम्ही काय सरकारला जास्त काही जगावेगळं काही मागतोय का? आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की ज्या मुलांनी आत्महत्या केला त्या मुलांना न्याय भेटला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान जे फेल झालेले आहे ॲज अ एज्युकेशन मिनिस्टर, त्यांच्या एज्युकेशन मिनिस्टर राहता खूप पेपर लीक झाले आणि त्या पेपर लीकमुळं मुलांना आत्महत्या करावं लागलेलं आहे। 20पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्या। तर त्या धर्मेंद्र प्रधानला काढून दुसरं कोणाला मंत्री बनवा? आम्ही का म्हणतोय का आम्हाला मंत्री बनवा? आम्ही का स्वतःसाठी काही मागतोय का? मंत्री जो असेल तो तुमचाच बनेल, पण धर्मेंद्र प्रधान हे अपयशी ठरलेलं आहे तर त्यांना काढून दुसरं कोणाला मंत्री बनवा। आमची फक्त एवढीच मागणी आहे। पण तरीही सरकार एक डायलॉग करायलाही तयार नाही आहे। जेव्हा महात्मा गांधी उपोषणावर बसायचे तेव्हा जे ब्रिटिश लोक होते तेही सुद्धा त्यांच्याशी बोलायला यायचे। ही सरकार तर बोलायला सुद्धा येत नाही आहे। काय लावलं मला समजत नाही आहे। उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय, तर राहुल गांधींनी देखील आंदोलनाला जावं असं आवाहन त्यांनी केलंय। शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे आणि ज्या वेळेला शक्य असेल जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच। आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल आणखीन काही असेल हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा जरूर। म्हणजे माझं तर म्हणणे मला वाटलं तर मी सुद्धा जाईन। राहुल गांधींनी गेलं पाहिजे। देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी रामरक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। तर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला एवढे दिवस उद्धव ठाकरेंनी पाठिंबा का दिला नाही असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। फारच लवकर पाठिंबा जाहीर केला ना। आज कितवा दिवस चालू आहे? 16वा दिवस। किती जाऊ लवकर जाहीर केला? त्याच्या पलीकडे काय बोलायचं? फारच लवकर त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे। परंतु देशातल्या युवा पिढीसाठी, देशातल्या उद्योजकांसाठी, देशातल्या शेतकऱ्यांसाठी, देशातल्या कामगारांसाठी केंद्र शासन काम करतं आहे, राज्य शासन काम करतं आहे। हा विश्वास मतदारांचा असल्यामुळंच NDAचं सरकार हे देशामध्ये आलेलं आहे।